पुष्पा मित्र हो, काल जे मैदान झालं पाटणा केसरी 40 गावमध्ये, तर त्या मैदानामध्ये पुष्पा आणि संभा ही जोडी पळाली आणि ह्या जोडीनं रेकॉर्ड ब्रेक गटासाठी रेकॉर्ड ब्रेक अंतर दिलं आणि पाटणा केसरीमध्ये शंभा आणि पुष्पा ही जोडी पळाली. गटाला रेकॉर्ड ब्रेक अंतर दिलं, सेमीला तोडीस तोड उत्तर दिलं आणि फायनलला एकदम आटीतटीच्या लढतीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या नंबरमध्ये आटीतटीची लढत झाली आणि त्यामध्ये आपल्याला 2 नंबर दिला. सामना असताना 2 नंबर दिला, आपण तो मान्य केलेला आहे. आणि आज विजय मस्के पाटील म्हणजे संपूर्ण लोणी गावचे जे पाटील आहेत त्या पाटलांचा बैलगाडा ह्या बैलाची मिरवणूक आज काढलेली आहे आणि त्या मिरवणूक संदर्भात आपण अभिप्राय घेणार आहे ग्रामस्थांचे. नमस्ते दादा. आपला परिचय द्या. बरं, आज आता मस्के आप्पा आणि तात्यांच्या बैलांनी ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात नाव करतात आणि काल बक्षीस जिंकलं, तर ह्याविषयी काय तुमचं मत आहे? पुष्पा गावचं मोठ्याने बोला. मोठ्याने बोला. पुष्पामध्ये लोणी गावचं मोठ्याने पाठवागृह लोणी यांनी पूर्ण पुष्पाने पूर्ण महाराष्ट्रात नाव कमवलेलं आहे. आज त्याबद्दल आम्हाला लोणीकरांना खूप अभिमान आहे. आता ज्यावेळेस पुष्पा मैदानात जातो त्यावेळेस नक्कीच अशी तुमच्यामध्ये मित्रांच्यामध्ये अशी चर्चा होते का आज पुष्पा गेलाय मैदानात, आज जिंकून येईल, किंवा कधी गट आहे त्याला, कधी सेमी आहे? चर्चा होते आणि जिंकणार ही पण गॅरंटी आहे. बरं, आता हे बाकी सगळे मैदानात असतात, तुम्ही इथं असता, तात्या इथं असताय, तर त्यावेळेस तात्यांची काय प्रतिक्रिया असते? आम्हाला याच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपला परिचय द्या. ज्ञानेश्वर लोणीचे ग्रामस्थ आहे तुम्ही. तर आज आता तुम्हाला माहित होतं का हे पुष्पाची मिरवणूक निघणार आहे? हा, माहिती होतं आम्हाला. बरं. आणि त्याच्यामुळे आमचा सर्व मित्र परिवार जे वेळेवर हजर झाले त्यांचं पण अभिनंदन. आणि आम्हाला आमचे मित्र आप्पासाहेब मस्के यांच्या या पुष्पा बैलाबद्दल खूप अभिमान आहे. आणि बैल हा ज्यावेळेस शर्यतीसाठी बाहेर जात असतो तोपर्यंत आणि रिटर्न पण येऊपर्यंत आम्हाला आमचे मित्र पंकज भोकडलं यांच्याशी आमचा नेहमी संपर्क असतो. या बैलाच्या शर्यतीविषयी, त्या परिस्थितीविषयी. मुळातच इथून जाण्यापासून मैदानाचं आणि सगळं नियोजन हे सोन्याचं असतं, म्हणजे पंकजचं असते. आणि त्याचे म्हणजे 70% परिस्थिती ॲक्टिव्हच असते त्यात. तर आता काय गुलाल झाला म्हणून आता हे उदाहरणार्थ तुमचं वातावरण वेगळं, पण आता हे सहजासहजी घडलंय का? ह्यासाठी आपण 1-2 वर्ष एफर्ट दिले त्या पाठीमागं आणि मग हे घडले. तर ज्यावेळेस आत्ता पुष्पा ह्यांच्याकडे होता आणि अजून गुलालात नव्हता, मैदानात जात होता, त्यावेळेस काय प्रतिक्रिया होत्या तुमच्या? त्यावेळेस पण आम्ही आप्पांच्या बरोबरच होतो आणि कायम नेहमी बरोबरच राहू. आप्पा हे व्यक्तिमत्व कसं आहे? आप्पा हे एक व्यक्तिमत्व एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणजे आता माझ्या बघण्यात असं आलं की आपण एखादं कार्य घेतलं की ते तडीस नेतात, म्हणजे ते पूर्णच करतात आणि यशस्वीपणे पूर्ण करतात. हो, नक्की नक्की. याच्यापूर्वी अनेक राजा, यापूर्वी पण एक राजा बैल असा आप्पाच्या हातातून घडून दिलेला आहे. बरं. तो पण असं महाराष्ट्र केसरी बैल घेऊन गेला. आणि यामध्ये आप्पाचं एकदम अचूक नियोजन. आपण एखाद्या जनावराकडे बघितलं का हा बैल शिकण्यापूर्वी काय करू शकतो हे आप्पाला त्याच्यापूर्वीच माहिती असतं आणि त्यानुसारच आप्पा त्या बैलाची देखरेख आणि म्हणजे आपण पारक आहे. हो, आपण.
आणि जे आप्पा हातात घेतात तर ते बरोबर घडवतातच. हो, हिरा हिरा घडवतात. घडवतात. अच्छा अच्छा. आमची हिऱ्याची जुवारी आप्पा दोन्ही गावची जुवारी आहेत. होय ना. त्यांनी बघितला का तो हिरा घडवणारच ते. अच्छा. असा विषय. नमस्ते दादा, नमस्ते. तुमचा परिचय द्या. नितीन विखे लोणी. नितीन विखे पाटील. हो, नितीन विखे पाटील लोणी. बर. आता मस्के पाटलांच्या विषयी काय सांगता? मस्के पाटील हे माझ्यावाले दाजी आहे बर. आणि त्यांच्याबरोबर आम्हाला पण नाद लागलेला आहे आणि छान नाद आहे एकदम. नाही पण दाजी आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला नाद लागला, ठीक आहे. नव्हता पहिला नव्हता, बर. आता लागला. पण पहिलं आम्ही त्यांना बोलायचो तुम्हाला हा नाद चांगला नाही. आम्हाला ते सांगा हा. की हा नाद वाईट आहे. नाही नाही नाही, वाईट नाही आहे हा मग? नाद चांगला आहे, पण आम्ही त्यांना वाईट समजत होतो. तुम्ही वाईट समजत होता. हो, पण आता आम्ही त्या याच्या नादी लागलेलो आहे, या खेळाच्या नादी लागलो आहे, बैलगाड्या शर्यतीच्या. म्हणजे आदोवर तुम्ही त्याला बोलत त्यांना होतो. बोलत होता, हो. वेड्यात काढायचा, नाव ठेवायचा. हो, आता आम्ही त्यांचं नाव घेतो. हा. त्यांनी आमच्या गावचं नाव महाराष्ट्रात गाजवलंय. आणि एक तर दाजी मेहुणा असल्यामुळे मेहुण्याला तर नाव ठेवते तुम्ही. हो. आणि मग आता आम्ही त्यांचं नाव घेतो. बर. आता मग मेहुणे जवळ करतात का तुम्हाला? हो हो हो. होय ना. बरं. आता आज संपूर्ण महाराष्ट्राबरोबर पुष्पा 88-88 हे नाव गाजतंय. त्याचबरोबर तुमचं श्री मसोबा प्रसन्न लोणी प्रवरा, विजय मस्के पाटील लोणी प्रवरा हे नाव संपूर्ण चर्चेत आहे. हो. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस चर्चा होती तर त्यावेळेस तुमच्या गावची चर्चा, मित्राची चर्चा, बाहेरच्या पाहुण्यांची चर्चा, तर हे कसं तुम्हाला ऐकायला मिळते किंवा त्याचा विषय काय अभिप्राय तुमचा? सगळ्या गावात आमची चर्चा होती. आता आजचं जे आहे ते आमच्या गावानेच नियोजन करून मिरवणूक काढलेली आहे आजची. आणि हे बैल खेळायला गेल्यानंतर आम्ही आमच्या टीव्हीवर YouTube लावून आमचं गाव हे बघत असतो, खेळ बघत असतो. सारखं कुठल्या गटात आहे, आता कुठल्या सेमीत आहे, कुठल्या गटात हे गट पास झाला का नाही, सेमीला गेला का नाही, ते सगळं आम्ही बघत असतो. आता कसं आहे, आप्पांच्या बरोबर मी असतो तर आप्पांना तिथं आमच्या बरोबर बोलायलाच वेळ नसतो. कंटिन्यू ह्याचा कॉल की त्याचा कॉल, त्याचा कॉल. आम्ही फोन केल्यानंतर ते म्हणतात ते आम्ही गाडी धरलेली आहे, फोन कट करा, तुम्ही टीव्हीवर बघत राहा, आमच्याकडे फोन बिन वगैरे करू नका. एवढे बिझी असते ते. आणि ज्या वेळेस गाडी येते, गटात गाडी बसते, म्हणजे त्या गटात गाडी विजय होती, तर त्यावेळेस 50 तर फोन आप्पांना येतात. हो, फोन येतात. आमच्या इकडं गावात फटाकडे वाजतात गटपास झाल्यानंतर. बर. आनंद उत्सव चालू होतो. आम्हाला अभिमान आहे का आमच्या गावाचं, आमच्या मसोबा महाराजाचं नाव महाराष्ट्रात गाजवतोय बैल म्हणून. बर. आणि आम्हाला आप्पांचा पण अभिमान आहे का आमच्या गावाचं नाव त्यांनी महाराष्ट्रात वर नेलंय बुवा असं बैलगाड्या शर्यतीमध्ये. बरं. आता तुम्ही म्हटलं की मेहुणे आहेत आमचे, बरोबर आहे. म्हणजे आप्पांची मिसेस तुमची उदाहरणार्थ बहीण आहे, बरोबर आहे. शेजारी तुमच्या भाचा आहे. तर आता मला सांगा, ज्यावेळेस आप्पा जातात बैलगाडी मैदानात, आता कुठलीही स्त्री असेल, घरातली महिला असेल, तर त्यांना असं वाटतं की आपल्या घरच्या व्यक्तीनं बाहेर जाऊ नये कारण घरचं काम राहतंय. हां, तर ह्या वेळेस तुमचा आणि तुमच्या बहिणीचा काय अभिप्राय आहे? अगोदर आमचा आणि आमच्या बहिणीचा याला विरोध होता, पण आता आम्ही आनंदाने सांगतो का तुम्ही जा, बिंदास काय असेल ते आम्ही करू बघा राहिलेलं काम. आता आम्ही बिंदास आप्पाला जाऊन देतो, काही अडचण करीत नाही. हां, म्हणजे तुम्ही कामाची जबाबदारी घेताय म्हणा. हो, 100% घेतो. होय ना. नाही, काय करा, आपल्याला अजून वेळ द्या. तुम्ही वाटल्यास तिथं मोटर चालू करून बारी धरा, काय अजून वैरण काढा, चारा घाला गुरांना, पण आपणसाठी वेळ थोडासा पाहिजे आम्हाला. देणार ना. थोड्या दिवसानंतर आम्ही त्यांच्या बरोबर जाणार, त्याच्यात काही विषय नाही. नक्कीच ना. हो, 100% जाणार. दादा, तुमचा परिचय द्या. विकास विखे. बरं. आप्पा आमचे जोडदारच आहे. हां. आप्पांचं एवढं महाराष्ट्रात नाव गाजलंय त्यांच्या या पुष्पामुळं. बरं. या गोष्टीचा फारच अभिमान आहे. त्यांनी अशीच प्रगती करीत राहावे, आमच्या शुभेच्छा कायमच त्यांच्या पाठीशी आहे. प्रगती होती का पण नक्की? होणारच. अजून पुढं भरपूर प्रगती करायची त्यांना आणि ते करणार, याचा आम्हाला विश्वास आहे. त्याचा विश्वास आहे ना. कालची स्कूटी बघितली का घरी येते? हो, स्कूटी बघितली. काल कुठची मिळाली, त्याच्या अगोदर एक स्प्लेंडर मिळाली, सायकल मिळाली, वेगवेगळ्या ट्रॉफ्याज मिळाल्यात. म्हणजे आता असं
तसं मी बघितलं आता अजून आपणच्या घरी जायचं, पण आपण म्हणले आता ही प्रत्येकाकडे वेगवेगळे दिलेलं आहे. बरं तर दादा परत आता काय आता मेहुणा म्हणून तुम्हाला मेहुण्याला पकडला, कारण मेहुणा असा सगळ्यात जवळचा असतोय. तर जाता जाता काय सांगाल तुम्ही? आमच्या गावाचं नाव आणि आप्पाचं नाव अजून यश हो बा ही म्हसोबा चरणी प्रार्थना करतो आम्ही. आता पुष्पा आणि संपूर्ण तुमच्या टीमला तुम्ही काय शुभेच्छा देऊ इच्छा? बोला ऐकतो. पुष्पा आणि संपूर्ण टीमला भावी काळासाठी काय शुभेच्छा देऊ शकता तुम्ही? भावी काळासाठी पुष्पानी फायनल जिंकून एक मोठं बक्षीस आणावं, आमच्या गावाचं नाव आणखीन उज्ज्वल करावा ही आम्ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. अच्छा, धन्यवाद. दादा तुमचा परिचय द्या. बाबासाहेब काय तुमचा काय अभिप्राय? आप्पा आमचे मित्र आहे या शर्यतीमध्ये. हां मी घोडाबिल्ल्याचं शर्यत होते. हां पूर्वीपासून त्यांचा संपर्क महाराष्ट्रात भरपूर चांगला आहे. घोड्याचं क्षेत्र असून बैलाच्या क्षेत्रात असून त्यांचं असं कुठंच नाही का म्हणजे म्हणून नाव निघत नाही. कोणी मी त्यांना अख्ख्या ऑल महाराष्ट्र ओळखतो. आणि घोडा बैलानंतर ते बैल पूर्वीचे बैल त्यांच्या गावात गेले होते खेळामध्ये. आमच्या नगर जिल्ह्यात घोडाबैल शर्यत चालतो. त्याच्यानंतर आता आम्ही या बैलगाडा क्षेत्रात पदार्पण केले. आता तुमचे मित्र आहेत ते घोडा बैलामध्ये वेळ देतात, घोड्या गाडीसाठी वेळ देतात, घोड्यांना ट्रेन करण्यासाठी वेळ देतात, आता त्याचबरोबर आता बैलांसाठी वेळ देतात. बैलगाडा पण तुम्हाला वेळ देतात का नाही? आम्हाला देतात, भरपूर वेळ देतात. त्यांच्यामुळे आमच्याकडे बी आहे ना. हां आमच्याकडे मी बैल वगैरे वास आहेत त्यांच्यामुळे आम्हाला नाद आहे. नाद लागलाय त्यांच्यामुळं. म्हणजे आपण काय म्हणतो ढवळे शेजारी बांधलाय पवळा, तर तसा त्या आपणच्या मुळात आता सगळ्यांना नाद लागायला लागलाय. होता परंतु नंतर जोडीदार असल्यामुळे मग त्याच्यात पदार्पण करायला म्हणजे सोबत लागतात ना माणसं. त्यांचं नाद असल्यामुळे मग आम्ही त्यांना सोबत तयार झालो असं. पण आमचं मित्रमंडळी वाघ माऊली, आमचे वदक पावडे, इकडे आमचे आयर पावडे, इकडे आमचे बाळूमामा विखे, आप्पा आहे. आता बरीच मंडळी आता कमी झाली थोडीशी गेली. पुन्हा बाहेर बरीचशी मंडळी इथे हजर नाही आहे, बाहेर आहे. हां, हां. भरपूर इथं आलेले सुद्धा मंडळी गेली ना काय आता. रांजणगाव वगैरे मल्हारवाडी भरपूर मित्रमंडळ मोठं आहे. बरं, अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद दादा तुम्ही. सोन्या भाऊ, आता कंटिन्यू तुम्ही आप्पांच्या बरोबर असता. आप्पांचा म्हणजे आता हे 2 वर्षाचा प्रवास आणि अगोदरच्या प्रवासामध्ये तुम्ही बरोबर आहे. तर काय सांगाल आप्पांच्या विषयी आणि हे जे स्ट्रगल करता तुम्ही त्याविषयी? आप्पांच्या विषयी सांगायचं तितकं थोडंच आहे. आप्पांनी बऱ्याच दिवसापासून लढत आहे दोघं बी. आम्ही बऱ्याच दिवसापासून लढत आहे. त्याला आम्हाला परवा यश आलं आहे. आणि आप्पा जर म्हणले समजा आम्हाला आज आपल्याला हेच नियोजन करायचं आहे, आम्ही ते नियोजन मनापासून 100% तेच नियोजन करतो. आणि आप्पांचा विषय घ्यायचा म्हणले आप्पांचा विषयच हार्ड आहे. आप्पांचा विषय लय हार्ड आहे. आप्पांचा विषय लय हार्ड आहे. सगळ्यांनी आता तो विषय सांगा मला. हां, आप्पांचा विषय लय हार्ड आहे. आप्पांच्याकडे पुष्पाचं कार्ड आहे. पुष्पाचं कार्ड आहे. आणि क्रेडिट कार्डपेक्षा पण मोठं कार्ड. अजून एकदा तो हो द्या. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे पुष्पाचं कार्ड आहे. आणि क्रेडिट कार्डपेक्षा पण मोठं कार्ड आहे. क्रेडिट कार्ड पेक्षा मोठा आहे. आणि आप्पांचा विषय जर घेतला ना, हां, तिकडं आम्ही नगर नाशिक जिल्ह्यात घोडाबैल शर्यत झाली. आप्पा जर येणार आहे समजा, जर असं कळलं तर लोक आधीच अंदाज करते आपल्याला कोणता बैल आज पुढं हाकावं लागेल, कोणता बैल पुढं हाकावं लागेल. कारण की त्याला आप्पाची धास्ती उभी राहते. आप्पाच्या बैलाची सोडून दिली समजा, आप्पाच्या बैलाची नाही, पण आप्पा कोणाचं नियोजन कसं परफेक्ट करू शकते आणि कोणाची गाडी कशी समजा आपल्याला जिंकवायची, हरवायची, काढायची, ते आपल्या त्यांचं पक्क नियोजन राहतं. म्हणजे आप्पाचा विषय बी हार्ड आणि आप्पाचं नियोजन बी हार्डच आहे. आप्पाचं नियोजन आप्पाचं सारंच हार्ड. होय. इकडे आम्हाला राजनगाव भाग आहे, मोह आहे, हां, आणि आता खडकोदरचे नवीन पाहुणे ग्रुप आमचा भरपूर मोठा आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद दादा. कंटिन्यू पुष्पाबरोबर असणारा आणि पुष्पाचा साथीदार म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही असा सोन्याभाऊ उर्फ पंकज आहे. पंकज, काय सांगाल आताच्या ह्या गुलालाविषयी? आज आता तुम्ही एक वर्षभर झालं स्ट्रगल करताय, कधी गुलाल होतंय नाही होत आहे, आणि 3 फेऱ्याच्या मैदानात तुम्ही आता 5 महिने झालं येत आहे. आता आज 10वं मैदान आपलं झालं आणि त्यानंतर 3 फेऱ्याच्या मैदानात गुलाल मिळाला आहे. तर ह्या प्रवासाविषयी काय सांगाल तुम्ही? आत्तापर्यंत प्रवास केला, खूप मोठा प्रवास होता. हां, आम्ही जवळजवळ 6 महिने झाले तसं लढतोय. हां, आम्ही एक 6 महिन्यापूर्वी पहिली याला चाकणवरून शिर्डीला गाडी आणली. बरं. त्यानंतर आम्हाला पुष्पाना परवा दिवशी 40 गावमध्ये पाटणे केसरीमध्ये
एक परत चार्जिंग बाईक दिलेली. 6 महिन्याच्या लढतीचं आम्हाला काल यश मिळालेलं नाही. आम्ही 6 महिन्यापासून एका महिन्यात कमीत कमी 2 ते 3 मैदानासाठी सातारा भागात, कराड भागात, बारामती भागात मैदानात जातो. गट काढतो, गट अंतरात काढायचो. सेमीला काहीतरी टाकाटाकीत गाडी 2 नंबर 3 नंबर उतरायची. हां मग तोच असं तेच आनंदानं द्यायचो घरी आम्ही हां परत 8 दिवसानं नियोजन करायचं, परत त्याच आनंदानं परत रिटर्न जायचं मागं. बरं. असे 6 महिने झाले. 6 महिन्यानंतर आता आम्ही एक आमचे जोडीदार आहे सोपान भिसे म्हणून. हां त्यांचा काही बैला 3 फेरे मैदानात इच्छा नव्हती, पण त्यांना आम्ही इच्छा तयार करून त्यांचा बैल मैदानात काढला आणि आम्ही पुसेगाव हिंद केसरीला घेऊन गेलो होतो. आता 15 दिवसांनी मोठं मैदान झालं हिंद केसरीचं. हां तिथं घेऊन गेलो होतो. तिथं गट अंतरात काढला. सेमीला काहीतरी टाकाटाकीत गाडी राहिली. तिथं हिंद केसरी एक्का म्हणून ती गाडी लागली. आपली टाकाटाकीत गाडी काहीतरी 2-3 फुटाच्या अंतरात राहिली होती. त्याच पुस्तकाला हिंद केसरीच्या आनंदात आम्ही मागं येऊन आता परवा 40 पाटणा केसरीला पळवतो. त्याच बैलाला घेऊन सांभा म्हणून बैली हां सोपान बेसायचं त्याला घेऊन तुमच्या घरचाच बैल आहे म्हणजे आपणच्या भावाचाच. तिथं गाडी इतकी अंतरात पळाली तर तिथं आमची आनंद असं मावत नव्हते. आम्ही घरीच होतो. हां मालक आप्पा एकट्याने गेले बैल घेऊन. तिथं टाकाटाकीत काहीतरी 2 नंबर केला. सामना होती तशी, पण आपण 2 नंबरात आनंद मानला. नक्की आनंद मानण्यात खरा 2 नंबरात आपण आनंद मानला. आपल्याला काही नाही, आपल्याला फक्त गुलालाची अपेक्षा आहे. बाकी काय आपल्याला अपेक्षा नाही. पैसा नको, गाड्या नको, काही नको, फक्त गुलालाची अपेक्षा आहे. अच्छा. पण सगळ्यांचा अभिप्राय घेतला, पण मालक विजय आप्पा, त्यांची कन्या समीक्षा आणि चिरंजीव प्रणव यांच्या प्रतिक्रिया राहिल्यात आपल्याकडं. काय दिदे काय सांगशील? नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. हां आणि यांनी आमचं नाव खूप सगळीकडं असं गाजवलं. म्हणजे आता जर पप्पांचं नाव आलं तर पहिले याच्यानंतर पुष्पाचं पण नाव येतं. जसं की बैल कुणाचं आहे, मग विजय आप्पा मुस्के पाटील यांचं आहे असं. आता मला असं कळलं की कालची गाडी घेतली ती तुला दिली आप्पांनी. हां, ती त्यांनी मला गिफ्ट करून टाकली हे संक्रांतीला. संक्रांत गिफ्ट हां बरोबर आहे. हो. आणि आता आपण आप्पानी शिवाय आता आप्पांनी पुष्पानी संपूर्ण टीमनी तुला लग्नात सुद्धा चांगलंच गिफ्ट दिले. हां, लग्नात पण दिले. आम्ही लग्नाची एंट्रीच बैलगाड्यामध्ये ठेवली होती की सगळ्यांना कळलं पाहिजे की बैलगाड्यामधून काय काय घडू शकतं असं. मस्के पाटलांचा बैलगाडाच फेमस केला तुम्ही. हो. प्रणव काय सांगशील? काही नाही, कालचा एक किस्सा सांगतो छोटा फक्त. हां एका दुकानात गेलो, भरपूर गर्दी होती. तर पेमेंट करायची वेळ आली तर थोडं पेमेंटला पण गर्दी होती. मालक म्हणे पाटील आले, त्यांच्या पाटलांनी बैलगाडा खूप फेमस आहे त्यांची, आधी पैसे घ्या आणि त्यांना जाऊ द्या, त्यांना नियोजन करायचं असं म्हणून त्याच्या पाटलांच्या बैलगाड्याला आधी प्रार्थना दिली. बरं बरं. आणि दुसरं असं का गाडी आम्ही दुसरं कोणाच्या नावाने पळवतो. मसोबा प्रसन्न लोणी प्रवरा, आमचं नाव सुद्धा शेवट लावतो. पहिले मसोबा प्रसन्न लोणी प्रवरा हे नाव आम्ही महत्त्वाचं देतो. तुम्ही तुमचं नाव सुद्धा लावत नव्हतं, आता मी लावायला आला सुरुवात केली की आप्पा तुमचं नाव असू द्या म्हणून. मसोबा प्रसन्न लोणी प्रवरा एवढंच नाव लावतो आम्ही. हां तेवढ्यातच आम्हाला समाधान आहे. त्याच समाधान. आणि आम्हाला असं बक्षीस पाहिजे किंवा गाड्या पाहिजे असं काही नाही, फक्त गुलाल भेटला पाहिजे एवढंच आमचं हे असतं. पण नक्कीच आपण हे सविस्तर परत तुमच्याशी बोलूयाच. आप्पा आता कालच्या विजयाविषयी आणि ह्या संपूर्ण टीमविषयी काय सांगाल तुम्ही? आजचा विजय आम्हाला एकट्याचा नसून हा सगळा आमच्या लोणी गावाचा, आमच्या मुसलमान ग्रामस्थांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे. त्याचबरोबर आमचे साहेब आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुद्धा आशीर्वाद आमच्या मागे आहे. मग कालच्या विजयाची श्रेय मी पूर्ण गावाला, देवाला आणि आमच्या साहेबांना आणि आमच्या पुष्पाला देतो आणि माझ्या या सगळ्या टीमला देतो. बरोबर. आता तुम्ही इकडं घोडा गाडीत पळताय, इकडे सुद्धा 3 फेऱ्याचं मैदान चालू झाले आणि घाटावरती म्हणजे बारामती, सातारा, पुशेगाव ह्या भागात सुद्धा 3 फेऱ्याचं मैदान असते. तर ते कशा प्रकारे तुमचं नियोजन असते? 3 फेऱ्याच्या मैदानाला जाण्याची इच्छा एवढीच असते. 3 फेऱ्याचं मैदान लाईव्ह असतं. ज्यावेळेस लाईव्ह मैदान असतं ते लाईव्ह मैदान संपूर्ण महाराष्ट्र बघतो. संपूर्ण ज्यावेळेस महाराष्ट्र बघतो त्यावेळेस असं वाटतं की आमच्या गावाचं नाव लिहिलं पाहिजे, आमच्या देवाचं नाव लिहिलं पाहिजे. म्हणून या 3 फेऱ्याच्या मैदानाची खूप आवड आहे आम्हाला सगळ्यांना. आता ह्या विषयामध्ये सहकार्याची भूमिका किंवा आता कोणाचं कसं काय नियोजन असतं ते सांगा मला. मैदानाला सहकार्य पहिले ते आमचे तात्या ते आम्हाला बॅनर पाठवला बारामती सातारा
आणि ते ठरवतात तो आपल्याला या महिन्याचं नियोजन करायचं ते सांगतो त्या पद्धतीने आम्ही नियोजन करतो आणि मग त्यानंतर आमची बाकीची टीम या विषयावर चर्चा करू त्याच्यावर निर्णय घेऊन आम्ही त्या मैदानाचं नियोजन करतो. म्हणजे संपूर्ण टीमचं चर्चा होते आणि त्यानुसार पुढं नियोजन होतं. पुन्हा मला बोलतात पण बॅनर आले का बॅनर बघून मैदानाची रिक्वेस्ट सांगतात गावपट्टी अशी चांगली कुठं काय अडथळा आम्ही त्याच मैदानाला आवर्जून जातो आणि हे सगळं नियोजन आमचे ते बोलतात करतात माझी सगळी टीम करतात. म्हणजे मैदानात तिथलं म्हणजे तिसरा डोळा म्हणून म्हणजे गोलपताते म्हणजे मी स्वतः ते भूमिका निभावतोय तुमची. आता इथून तर मैदान 200-250 किलोमीटर आहे तिथं मैदान कोणत्या पद्धतीचं आहे पाठी कशी आहे किंवा पुढं वाढायला जागा कशी आम्ही तर 200 किलोमीटर जाऊन बघू शकतो. त्यावेळेस त्यांचा अभिप्राय आला पाहिजे पाठी चांगली पळा योग्य आहे आम्ही त्या मैदानाला 100%. आता ही तर तुमचं 200च्या वरती झालं पण तिकडून सांबा गुरु शंभू येत असताना ते अजून 130-140 किलोमीटर वाढतं ना. ते बैल दुसरे जे येतात आमच्या पहिल्या घरांचे बैल संतान गुरु पुष्पा संभा हां दुर्गा शिवा हां शंभू हे राजनगाव भागात हे सगळ्या बाहेर माझ्यापर्यंत यायला त्यांना 120-130 किलोमीटर म्हणजे आमची टीम टोटल 350च्या प्लस पॉईंटच्या मैदानापर्यंत जाऊन तिथं जाऊन पळते. म्हणजे 350 किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही ते तिथे येता. 350 किलोमीटर मग त्यासाठी अगोदर 2 दिवस द्यावा लागतो तुम्हाला. 2 दिवस द्यावं लागतं म्हणजे बायलांची तिथे जाऊन विश्रांती होती त्याच्यानंतर बायलांचा आराम झाल्यानंतर मग आम्हाला दुसऱ्या दिवशी पळायचं आमच्याकडे काय असतं 1 फेऱ्याचं मैदानात तिकडे गेलं म्हणजे आम्हाला 3 फेऱ्या पळायचं. आता हळूहळू आमच्या बैल तो स्टॅमिना धरायला लागले 3 फेऱ्याचं मैदान पळायचं आपल्याला. करून घ्या ना ते. एका डॉलर घरी घ्या वाटायला काही येत राहू जवळ बरा समोर बघा सगळे. ट्रॉफी ठेवून येतं दादा ट्रॉफी काय आता नाही खाली फोटो देत नाही हो हातात घेतली पाहिजे ती. पप्पा तुम्ही जाते जरा एका बाजूला ते